Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस खूप अनएक्सपेक्टेड पद्धतीने कधी खूप मुसळधार पडतोय तर कधी तुरळक ठिकाणी पडतोय किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। पुढच्या 2 ते 3 दिवसाचा अंदाज काय असणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तेही जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की पावसाची सध्याची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या आजूबाजूला कुठल्या कारणांमुळे पाऊस सध्या पडेल किंवा नाही पडणार याची जी मुळात कारणं आहेत ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर आपण सगळ्यात पहिले तो अंदाज घेऊयात। ही एक सॅटेलाइट इमेज आहे जी हवामान खात्याकडनं आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अरबी समुद्रातनं आणि बंगालच्या खाडीमधनं दोन्ही बाजूनी आपण बघतोय की सध्या वारे वाहत आहेत आणि ही वारे जे आहेत किंवा या वाऱ्यांची जी दिशा आहे ती साधारण महाराष्ट्राच्या दिशेनं ते असल्यामुळे आपण इथे बघू शकतो की मुंबई असेल किंवा विदर्भ असेल म्हणजे नागपूरच्या दिशेने तर बंगालच्या खाडीमधनं जे वारे येत आहेत त्यांचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम आपल्याला नागपूर आणि विदर्भात एकंदरीतच बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण म्हणजे हवामान खात्याने हाही अंदाज वर्तवलेला आहे की गुजरात पासून खाली केरळ पर्यंत आपण जर बघितलं तर एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते क्षेत्र तयार झाल्यामुळे सध्या आपल्याला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते पुढच्या 2-3 दिवसांसाठी। त्याच्यामुळेच अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आलेले आहेत। आणखीन एक गोष्ट जी समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे के.एस. होसाळीकर हे जे हवामान खात्याचे सध्या प्रमुख आहेत त्यांनी देखील हा जो अंदाज आहे तो वर्तवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 1 ऑगस्टला सकाळची जी सॅटेलाइट इमेज होती त्याच्याप्रमाणे आपल्याला गोवा, सिंधुदुर्ग आणि विदर्भ इथे आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। या दोन म्हणजे हे दोन चौकोन जे केलेले आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता की अरबी समुद्रातनं येणारं जे वारं आहे ते महाराष्ट्राच्या दिशेनं असल्यामुळे किंवा एक कमी दाबाचा जो पट्टा आहे तो महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे पाऊस जो आहे तो पडू शकतो पुढचे 2 ते 3 दिवस। त्याचबरोबर बंगालच्या खाडीमधनं जे वारे येत आहेत त्याच्यामुळे त्याचा परिणाम विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये किंवा विदर्भातल्या काही भागात देखील होणार आहे असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात याच्यात बदल होऊ शकतात, जसं हवामान खातं आपल्याला नेहमीच सांगत असतं की हवामानाचे जे अंदाज असतात ते अगदी दरवेळेला अचूक ठरतीलच असं नसतं, कारण जी परिस्थिती असते ती बदलत असते। जर वाऱ्याच्या दिशेमध्ये फरक पडला किंवा जो एक कमी दाबाचा पट्टा किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते जर कमी झालं तर याच्यामध्ये फरक पडू शकतो। मात्र पुढच्या 3 दिवसांसाठीचे कुठले अपडेट्स आहेत, कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे तेही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात। हवामान खात्याने जे अपडेट्स टाकलेले आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येतंय। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला नव्हता किंवा मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला नव्हता, तर सध्या जी शक्यता आहे ती वर्तवली जाते की येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये देखील चांगला मुसळधार पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांसाठीचा काय अंदाज आहे तेही समजून घेऊयात। मुंबईमध्ये आपण बघितलं की जुलै महिन्याच्या सुरुवातीला किंवा जुलै महिन्याच्या मध्ये साधारण मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झालेला होता, मात्र आता साधारण पावसाने एक ब्रेक घेतलेला आहे किंवा पावसाचा वेग जो आहे तो सध्या कमी झालेला आहे। पुढच्या 24 तासांचा अंदाज काय आहे ते पण एकदा समजून घेऊयात। पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हा जो स्थानिक अंदाज आहे तो हवामान खात्याने सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। रात्री आणि पहाटे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। कमाल आणि किमान तापमान हे 32 आणि 26 अंश सेल्सिअस जे आहे त्याच्या आसपास असू शकेल। त्याच्यामुळे तुम्हाला जर जाणवलं असेल तर मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून किंवा आज उद्या तुम्हाला साधारण एक गरम तापमान किंवा एक ह्युमिड आपण ज्याला ॲटमॉस्फिअर म्हणतो तसं बघायला मिळू शकतं। गरमी तुम्हाला सकाळी होऊ शकते कारण सध्या पावसाने थोडासा मुंबईमध्ये ब्रेक घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आता कुठे कुठला अलर्ट आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। आज आपण बघितलं की मुंबईमध्ये फारसा पाऊस झालेला नाहीये किंवा महाराष्ट्रातही
कुठल्याच ठिकाणी असा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि लोकांना त्यांच्या रुटीनमध्ये व्यत्यय येईल अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे असं चित्र सध्या आपल्याला कुठे बघायला मिळत नाहीये. मात्र उद्या म्हणजे 2 ऑगस्ट साठीचा काय अंदाज आहे तो एकदा जाणून घेऊयात. 2 ऑगस्ट साठी आपण जर बघितलं तर पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये जसं मी मगाशी सांगितलं की अरबी समुद्रातून येणारे वारे असतील किंवा जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरकरांनी तयारी करून ठेवावी आणि जर गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नये, कारण रेड अलर्ट जो आहे तो सध्या तरी कोल्हापूरसाठी देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये आपण जर 2 ऑगस्ट साठी बघितलं तर ग्रीन आपल्याला हिरवा रंग देण्यात आलेला आहे. म्हणजेच इथे कुठल्याही प्रकारचा मुसळधार पाऊस पडेल असं नसतं. तुरळक ठिकाणी किंवा कमी स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला रिमझिम पाऊस ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला साधारण मराठवाड्यामध्ये बघायला मिळू शकतो. पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिक आणि विदर्भात सगळीकडे आपण जर बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. येलो अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते, त्यामुळे लोकांनी काळजी घेणं, सतर्कता बाळगणं हे गरजेचं असतं असं हवामान खात्याकडून दरवेळी सांगण्यात येतं. 3 ऑगस्टचा काय अंदाज आहे ते आपण बघूयात. 3 ऑगस्टसाठी जर आपण बघितलं तर पावसाचा वेग हा वाढलेला आहे किंवा पावसाचा जो जोर आहे तो 3 ऑगस्टला वाढण्याची शक्यता आहे असं सध्या हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे साधारण कोकण पट्टा जो आहे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपण बघू शकतो की ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. हा ऑरेंज अलर्ट म्हणजे तुम्ही मुसळधार पाऊस पडू शकतो आणि तुम्ही सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये आपण बघितलं की इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे 3 ऑगस्ट साठी. त्याच्यामुळे साताऱ्यात तुम्ही राहत असाल तर 3 ऑगस्ट साठी रेड अलर्ट आहे. त्याच्यामुळे तुमची कामं जी आहेत ती तुम्ही आटपून घ्यावीत किंवा 3 तारखेला पावसाचा जोर कसा आहे, पाऊस कसा पडतोय याच्याकडे लक्ष देऊन मग बाहेर पडावं. त्याचबरोबर मुंबईमध्ये आपण बघितलं तर 3 ऑगस्टसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 4 आपण ऑगस्टची परिस्थिती काय असणार आहे तेही एकदा जाणून घेऊयात. 4 ऑगस्टसाठी आपण जर बघितलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे इथे पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की पुण्यात किंवा साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. आपण बघितलं की पुण्यामध्ये देखील भिडेपूल पाण्याच्या खाली गेलेला होता किंवा नदीपात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग होता तो वाढवलेला होता. त्याच्यामुळे आता पुणेकरांनी देखील सतर्कता बाळगावी आणि ऑरेंज अलर्ट जो आहे तो पुण्यासाठी पुढचे 2 दिवस देण्यात आलेला आहे ते आपण बघू शकतो. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील 4 ऑगस्टला रेड अलर्ट जो आहे तो कायम आहे. म्हणजे 3 आणि 4 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि विदर्भातला जो भाग आहे विदर्भातल्या भागामध्ये येलो अलर्ट सध्यासाठी देण्यात आलेला आहे. मात्र बंगालच्या खाडीमधनं जे वारे येत आहेत त्याच्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची जी शक्यता आहे ती सध्या वर्तवली जाते. आपण बघितलं तर अनेक ठिकाणी आपल्याला थंडर स्टॉर्मचं हे जे चिन्ह आहे ते किंवा मुसळधार पावसाचं चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल इथे आपल्याला मुसळधार पाऊस पडू शकतो त्याचं चिन्ह इथं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटेल किंवा लाइटनिंग थंडर स्टॉर्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो ती येण्याची शक्यता जी आहे तीही वर्तवली जाते. मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये बीड आणि लातूरमध्ये त्यांनी थंडर स्टॉर्म येईल असा अंदाज जो आहे तो सध्या सांगितलेला आहे. मात्र कुठलाही अलर्ट सध्या मराठवाड्यासाठी देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे हा होता 3 दिवसांचा हवामानाचा अंदाज जो आपण सध्या बघितलेला आहे. पुढचे 2 ते 3 दिवस सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पावसाचा जोर कसा आहे, पाऊस पडतोय की नाही किंवा किती मुसळधार पाऊस आहे याचा अंदाज घेऊन मग लोकांनी बाहेर जावं. कारण आपण बघितलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये अगदी अनएक्सपेक्टेड असा पाऊस झालेला होता. कधी मुसळधार पाऊस होता तर कधी जेव्हा अंदाज बांधण्यात आला तेव्हा पाऊस झालाच नाही. त्याच्यामुळे एकदा हवामान खात्याचे अपडेट्स बघून तुम्ही बाहेर पडावं किंवा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ बघून आम्ही रोजच पावसाचे अपडेट्स घेऊन तुमच्यासमोर येत असतो. त्याच्यामुळे ते अपडेट घेऊन मगच तुम्ही तुमचा दिवस प्लॅन करावात. कारण की जर रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये तर सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. आणि जर काम नसेल किंवा तुम्हाला ऑफिसला जरी जायचं असेल आणि जर वर्क फ्रॉम होम घेणं शक्य असेल तर तेही करावं असं अनेकदा हवामान खात्याकडनं सांगण्यात येतं. त्याच्यामुळे पुढचे 3 दिवसांचा जो अंदाज आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. असाच अंदाज बघण्यासाठी, असेच हवामानाचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तक बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.